गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आपण निघालो आता संध्याकाळच्या जेवणासाठी आणि आता सोबत मी, माझा छोटा भाऊ आणि त्याचे दोन मित्र, राजस्थानचा अनुराग आणि दुसरा जो आहे तो खाजप्पा, आजच पुण्यावरून आलेला आहे आणि हे तिघंही एकाच कंपनीमध्ये जॉबला आहेत. हे ऑफिस कलीग आहेत आणि त्यांच्यासोबत आपण आता एन्जॉय करणार आहोत. तर तुम्हाला ओळख करून देतो. हा माझ्या बाजूला खाजप्पा पुण्याचा आहे आणि हा नेमकाच आलेला आहे 5-5:30च्या दरम्यान आणि काल पुण्यावरून बसला होता. ये मेरा छोटा भाई, पुन्हा एकदा ओळख, अनुराग भाई लद्दाखवाले. आता एन्जॉय करू आपण. एडिटिंग आपली मोबाईलवरच आहे सध्या आणि ब्लॉगिंग सुद्धा इतके दिवस मोबाईलवरच होती. हे आता थर्ड ब्लॉग आहे कॅमेरावर. पहिला तो लास्टवाला ह्याचा टाकला होता दीपावलीचा घरचा. सेकंड आता हा आजचा जो शूट झालाय जयपूर मधला हवा महल पाणी महल आणि आता हे आपला तिसरा. काय तरी काल पण छोटस एक ब्लॉग केला मी. आम्ही तिघ जण जेवायला गेलो होतो ना, निखिल वगैरे. आपण आलोय शेट्टी चायवाले यांच्या इथं. म्हणजे ऍक्च्युली आपण शॉपच्या समोरून चाललोय. वो अंदर शेट्टी भाई के भाई दिख रहे शायद. मलाही माहित नव्हतं, पण मी इथे आल्याच्या नंतर 2-3 वेळेस इथे चहा प्यायला गेलोय. आणि हे जे आपले भावाचे रूम पार्टनर वगैरे आहेत, जे आपले फ्रेंड सर्कल आहेत, ते तिथंच सकाळी आणि संध्याकाळी चहासाठी जातात. आपण आता पटेल मार्गावर आहोत आणि काल ज्या आपण नॉनव्हेज वगैरे खाल्लो होतं, निखिल, स्वप्नील आणि मी, आम्ही तिघांनी, ते जायका ना, ते आहे मध्यम मार्ग. ते सिटी पार्क पासून इकडून येतं ना फिरून. हा, ते सिटी पार्क काल आतमध्ये, मला वाटलं आतमध्ये घेऊन जाईल शूट करण्यासाठी. ते बाहेरूनच लगे चलो हेच आहे म्हणे, चला म्हणे आता परत. हा, मेन गेट दाखवलं. थंडी, अरे बापरे भावा, जयपूर मधली गुलाबी थंडी तरी अजून चालू झाली नाहीये. हा, सुरुवात आहे पण कडाक्याची थंडी आहे. आणि तसं पण आपला काल छत्रपती संभाजीनगर मध्ये लय पाऊस झाला म्हणे खूप. नाही, सगळीकडे पाऊस झाला. आणि ते पुढे आंबड पाचोड वगैरे माहिती ना. हो माहिती. हा, तिथे हे गारा पडल्यात. नाही, मी येत होतो ना, वसई कल्याण. ओके. चांगला पाऊस झाला. शिवाजीनगरला डायरेक्ट तिथून पाऊस जो सुरू झाला ना, मला कमीत कमी सगळीकडेच पाऊस पडलेला दिसला नाही का. अरे बा, सगळीकडे ओलसर. म्हणजे हिवाळ्यामधला पाऊस आहे हा. म्हणजे हिवाळ्याची थंडी आणि पावसाळ्याचं पाणी ह्या दोघांचं मिश्रण होऊन बर्फ पडतं. काही काही ठिकाणी बर्फ पण पडलेला आहे. आणि आम्ही चौघं पण जॅकेट घालून आहे. आणि आपले अनुराग भाई राजस्थान वाले. अनुराग, हाँ, ये राजस्थान वाले भैया है. आज पूरे गेटअप में आ गए हो राजस्थान के. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असं मफलर विप्लर घालून राजस्थान मधले दूधवाले भैया येतात. तसे यांनी हायब्रिड आहे. अच्छा, हायब्रिड आहे. सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे ना, मी खरंच शॉकिंग झालोय. हे भाऊ प्रॉपर राजस्थानचे आहेत, पण यांची मराठी एवढी जबरदस्त आहे ना. आणि तुम्हाला आधी पण सांगितलं की हे धुळ्याला वगैरे राहिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगसाठी, पण ते एवढा डिफरन्स, एवढा फरक पडू शकतो लँग्वेजमध्ये, हे यांच्याकडे पाहून वाटत नाही. यांचं बोलणं असं. जन्म वगैरे जरी माझा राजस्थानचा असला, ओके, तरी एक प्रथम घर म्हणून मी महाराष्ट्रामध्ये बघत असतो. अरे वा, काय डायलॉग आहे. ते फार इंजिनिअरिंगचं शिक्षण असेल किंवा त्यानंतर मग 2 वर्ष पुण्याला असणं असेल, जॉब करायचं. ते वयाचे साधारणतः 24-25 वर्ष तरी मी महाराष्ट्रात होतो, नाशिक जिल्हा. त्यानंतर मग धुळ्याला गेलो इंजिनिअरिंगसाठी, तिथे इंजिनिअरिंग केली. त्यानंतर जॉबसाठी मग पुण्याला होतो. त्यामुळे कधी असं एक आपण म्हणतो ना फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट, ओके, कधी झाला नाही मला. ओके. राजस्थानला मी आता मागच्या 3 वर्षापासून राहतोय साधारणतः. अच्छा. पण एक जे म्हणजे एक मिक्सचर असतं मारवाडी आणि मराठी, हे दोघे एकदम असं फ्लुएंटली जमतात. माझे बरेचसे मित्र अजूनही महाराष्ट्रात आहेत. ओके. कामानिमित्त असेल किंवा कधी ट्रॅव्हलिंगच्या निमित्तानं असेल, ते येतात इथं. ओके, ओके. भेटतात. त्यामुळे कधी असं नाही वाटलं की मी राजस्थानचा आहे आणि एवढा फ्लुएंटली मराठी बोलतो. असं काही नाही. महाराष्ट्र नेहमीच आपल्यासाठी खूप स्पेशल असणार आहे. ओके. बघा, कधीतरी आयुष्यात पुन्हा एकदा चान्स भेटला तर सह्याद्रीत नक्की जायला. अरे नक्कीच नक्कीच. सह्याद्रीत खूप साऱ्या आठवणी आहेत. ओके. कळसुबाई असेल, सिंहगड असेल, तोरणा असेल. ही अशी काही आपल्या राजस्थानी भैयाची मराठी होती. एवढा फ्लुएंट मराठी बोलतोय, जबरदस्त. पण आता पटेल मार्गावरून मध्यम मार्गावर आलोच. हा आहे मध्यम मार्ग. मधला मार्ग असल्यामुळे बहुतेक मध्यम मार्ग म्हणत असतील. हे नाईट का जयपूर, जयपुरी स्वाद. अरे खरंच हरे राम हरे कृष्ण होतं. मी सहज बोललो होतो.
एक हरे तो आपण तर या ठिकाणी हरे राम हरे कृष्णा हे प्युअर व्हेज धाबा आहे आणि त्या ठिकाणी आपण आता जेवायला चाललोय. तर ही आपली टीम 1 2 3. ओ भैया हात बता. खाली एक पार्टिशन आहे बसण्यासाठी फॅमिली वगैरे आणि इथून वरच्या साईडला एक पार्टिशन आहे. तर आपण आता आतमध्ये आलेलो आहोत. पुढे बसायचे. ये दोनों बैठ गए, हम दोनों इधर से बैठेंगे. डाळ वरती रे. एक भाजी पाहिजे. नाही नाही एक भाजी तेवढीच करेल. नाही कमी पडल्यावर हा तेच. आपण डाळ मागवली, डाळ कोणी खात नाही. भाई नाईस लुक आहे. बरं बरं भाऊ अजून थोडं मोठ्याने बोलू शकतो. तर मित्रांनो तुम्हाला पण नाईस लुक बघायचं का कुठला आहे असं टाकून अब हमारे नसीब में नहीं होते. भरपूर बघितलं. टाइम पर पलटून गेला तो भैया देखो बस. गलती करते. टाइम पे ये अपना भाई पलट गया और यहाँ से बहुत अच्छा व्यू आ रहा है. काय सांगितले? कढाई पनीर आणि तवा बटर रोटी. पुणेकर मुलाचा लुक दाढी विडी जबरदस्त दिसते. आणि हे संभाजीनगरचा लुक नाश्त्याला ये राजस्थानी लुक बहुत भारी लग रहा है मेरे को अनुराग भाई. एक नंबर आहे. लगेच डायवर्ट होऊन जातो तो. म्हणजे इकडे ऑर्डर बिर्डर द्यायला लागला की लगे पुरं राजस्थानी गेटअप मध्ये बोलला तो. अनुराग भावांचं असं म्हणणं आहे की आपको मैं ऐसा कांदा खिलाता हूँ जो आज तक कभी खाया नहीं होगा. राजस्थान कांदा. अच्छा ते सगळं एकत्र करून त्याला ते खालून शेकोटी लावायचे ना. उसको तवे पे फ्राई करना है नहीं डायरेक्ट खाने का. नींबू डाला क्या? हाँ लिपड़ा. ओके तर हे राजस्थानी कांदा. अच्छा ये डिश का नाम क्या है? नाव वगैरह असं काही नाही. नाव वगैरह असं नाम काय में नाही. क्या रखा है? नाम में क्या रखा है? परम पूज्य संत श्री शेक्सपियर बाबा बोलते नाम में थे। क्या रखा है? नाम में क्या रखा है? हाँ. उसको लेकिन नाम में क्या रखा है? एक्सेंट में बोलना पड़ता है उसको। दाने दाने पे लिखा होता है काने वाले का नाम। भाई तर इथे जी आली आपली कढ़ाई पनीर। कढई पनीर. ओके. कढ़ाई पनीर हे पनीरची भाजी कढईमध्ये आहे, त्याच्यामुळे ती आपल्याला इथे देण्यात आलेली आहे. हॉटेलवाले याच नावाने असं आपल्या आणि बटर पनीर म्हणजे पनीरवर फक्त बटर मारलेलं असतं. आणि हीच भाजी फक्त हंडीमध्ये दिली तर काय बनते? पनीर हंडी। पनीर हंडी. हंडी पनीर पनीर ये हॉटेल वालों का टैक्ट है भाई. कढ़ाई पनीर है भाई, ये कढ़ाई पनीर है और ये तवा बटर रोटी है. आता तरी थाळी पनीर झाले. वेल्स आपलं जेवण झालेलं आहे आणि आपण आता रिटर्न निघालोच. व्हेज जेवण होतं पण एकदम जबरदस्त. कढाई पनीर आणि तवा बटर रोटी एक नंबर होती खरंच. 2 ये 3 और मैं 4. आम्ही 4 जण जेवायला गेलो होतो आणि 4 परत आलेलो आहेत. आणि स्वप्नील भाऊ आम्हाला बिल न देता भांडे किचन मध्ये घुसू लागला होतो. भांडे धुवून घ्यायला चालले होते. जेवण 4 सोबत केलं आम्ही. आणि आता हाच माझा भाऊ छोट्याशा कारणामुळं आम्हाला इथून सोडून चाललाय. ये बहुत ना इंसाफी है हम तीनों के साथ में. बाय बाय. ओके तर आता आम्ही तिघच चाललेलो आहोत रिटर्न. भावाला थोडंसं काम आहे म्हणून तो तिकडे गेलेला आहे. आणि तुम्हाला आता येता येता जे दाखवलं होतं शेट्टीबाई चायवाले, आपण तिथे चहा पिण्यासाठी जाणार आहोत. तो फिर उसको इधर डालता, ये बाद में डालता, वैसा है ना. नाईट लाईफ म्हणजे
आता ठीक आहे, जयपूरला आता थंडीचे दिवस आहे त्यामुळे साधारणतः 10 वाजेपर्यंत तरी इथं किती 10 वाजेपर्यंत तरी इथं शांतता होऊन जात असते. पण जर तुम्ही कधी शहरात गेले, हवा महल टाईपचा जो तिकडचा एरिया आहे, सिंधी कॅम्प, हवा महल, बडी चौपड असेल, तिथं बऱ्यापैकी नाईट लाईफ तुम्हाला सापडून जाते. सिंधी कॅम्प तर असं आहे की संपूर्ण रात्र चालूच असतं. जे आंतरराज्य वगैरे ज्या बसेस वगैरे जातात या साईडला, UP असेल किंवा मग आपल्याकडे इकडं हरिद्वार वगैरे असेल, आसपासला जे गुजरात वगैरे राज्य आहे, तिथल्या सर्व बसेस ऑल नाईट तिथून ट्रॅव्हल्स वगैरे निघतात या साईडला. आणि जवळच कसं रेल्वे स्टेशन असल्या कारणाने संपूर्ण तिथून सगळे रेल्वे वगैरे जातात, म्हणून बऱ्यापैकी गजबजलेला एरिया आहे सिंधी कॅम्प. शहरात या साईडला तरी ॲटलिस्ट मानसरोवर वगैरे जे आहे ना, ते तरी तुम्हाला म्हणजे एकदम ती काही गर्दी सापडणार नाही या एरियात. साधारणतः हेच 9:30, 10, 10:30 या टाईमपर्यंत इथं कसं एकदम शांतता होऊन जाते. पण जर तुम्ही शहरात गेले तर तुम्हाला चांगली नाईट लाईफ वगैरे सापडेल.